नमस्कार, मी नॅचरोपॅथ पूनम आणि माझ्या नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याचा ज्यूस आणि सांगणार आहे कारल्याचे नैसर्गिक उपाय. कारले भारतामध्ये सर्वत्र पिकते. तसेच कारलं इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, चीन इथेही होतात. कारलं हे एक औषध आहे. कारल्याचे रोगप्रतिकारक गुणधर्म खूप आहेत. कारला हे शक्तिवर्धक, क्षुधावर्धक, पोटातील अवयवांना पुष्टीकारक, पित्तनाशक व सारक आहे. मधुमेहावर कारले अनेक जण खातात, कारण कारल्यात इन्शुलिन सारखा पदार्थ तयार होतो. त्यामुळे रक्त व मूत्र यातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी ते विपुल प्रमाणातच खावे. आता मी कारल्याचा ज्यूस बनवते. कारल्याचा ज्यूस हा सकाळी अनुशापोटी घेतला तर खूपच चांगला फायदा होतो. तसेच कारल्याचा चांगला फायदा होण्यासाठी मधुमेह व्यक्तींनी तर सकाळी अनुशापोटी 4-5 कारल्याचा रस रोज प्यावा. तसेच कारल्याच्या ज्या बिया असतात त्याची पूड ही आपण जे जेवण बनवतो त्यातही वापरली तरी चालेल. त्याचाही खूपच चांगला फायदा होतो. कारला फक्त मधुमेहांसाठीच नाही तर इतरही रोगांवरती खूपच गुणकारक आहे. जसं रक्ती गळवे, खरूज, खाज, चट्टे, नायटे व तसेच तत्सम जंतुकारक रोगांवर कारल्याचा रस हा खूपच उपयुक्त आहे. कारल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस थोडासा टाकायचा आणि मग तो अनुशापोटी प्यायलं तर हे सगळे खाज येणे, चट्टे वगैरे सगळे असतात, म्हणजे त्वचेचे विकार जे असतात ते 4-5 महिन्याने याच्यावर आपल्याला फारच चांगला गुण दिसून येतो. तसेच श्वसन मार्गाच्या तक्रारीमध्ये पण कारल्याचा खूपच उपयोग होतो. तसेच कारल्याचे अनेकही बरेच उपाय आहेत. ते मी कारल्याची दुसरी एक रेसिपी दाखवणार आहे, त्यात तुम्हाला सांगेन. आता कारल्याचा ज्यूस तयार आहे. कारल्याचा ज्यूस हा असं नाही की मधुमेह झालेल्या लोकांनीच किंवा ज्यांना असे मी तुम्हाला जे विकार सांगितलेत त्यांनीच फक्त प्यावं असं नाही, तर आपण जे नॉर्मल लोक आहे ज्यांना कुठलेच आजार नाही त्यांनीही ह्या कारल्याचं रसाचं सेवन केलं तर खूपच चांगलं असतं. नाही तर कारल्याची भाजी खावी, कारण ही खूपच गुणकारी असते. आपलं रक्त शुद्ध होतं. आता आम्हाला मधुमेह नाहीये तरी आम्ही कारल्याचा ज्यूस आठवड्यातून 2दा घेतो. आता हा कारल्याचा ज्यूस जो आहे तो तयार झालेला आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जरा जास्त घ्यावात, म्हणजे 4 कारले एका व्यक्तीला. ज्यांना मधुमेह नाही त्यांनी 2-3 कारल्याचा रस घेतला तरी चालेल. आता आम्ही दोघांसाठी 2 कारले घेतलेले आहेत आणि कारल्याचा ज्यूस तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? हे सांगण्यासाठी रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. अशीच वेगवेगळी माहिती या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. थँक यू.